हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. आज आपण पनवेल येथे सेक्टर नंबर 5 गुरुद्वाराच्या साईडला समर शॉपिंग फेस्टिवल सेल यावर्षी इथे या मैदानावरती आलेला आहे. तर इथे गुरुद्वाराच्या साईडला एक छोटंसं मैदान आहे, तिथे हे सेल लागलेलं आहे. इथे आहे फर्स्ट जेव्हा तुम्ही एंट्री कराल सेलमध्ये, तिथे तुम्हाला साईडलाच चिनी मातीचं सेक्शन दिसेल किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चिनी मातीची भांडी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. कप्स, भरणी, प्लेट्स, फुलदाणी अशा वेगवेगळ्या प्रकारची भांडी तुम्हाला इथे पाहायला भेटतात. आणि ह्याची प्राईस स्टार्टिंग आहे 200पासून इथे स्टार्टिंग प्राईस सुरू होते आणि त्याच्यावरनं 350, 450 असे 1000पर्यंत प्राईस तुम्हाला भेटून जाईल. आणि ते पाहू शकता तुम्ही, वेगवेगळ्या कलरचे पॉट आहेत, भरण्या आहेत, प्लेट्स आहेत. मी दादांना विचारलं की ही भरणी कितीला, तर तुम्हाला 300ला. तुम्ही जर इथे बार्गेनिंग केलं तर तुम्हाला इथे कमीमध्ये ही वस्तू भेटून जाईल. प्लेट्स खूप छान अशा कलरच्या, वेगवेगळ्या कलरच्या, जे काही यूट्यूबर्स आहेत म्हणजे किचनचे व्हिडिओ टाकतात त्यांना पण इथे अत्यंत आवश्यक अशा वस्तू तुम्हाला स्वस्तामध्ये भेटून, जे की तुम्ही शॉपमध्ये ज्या घ्यायला जाल तुम्हाला तिथे अर्ध्या किमतीमध्ये इथे तुम्ही वस्तू खरेदी कराल. आणि इथे थोडंसं आपण पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शॉप तुम्हाला इथे दिसतील. मेकअपचं सामान, कपडे, लहान मुलांची टॉईज, बुक्स, फर्निचरची वस्तू आणि अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. पाहू शकता तुम्ही, कलरफुल आणि डिझाईन अशा खूप वेगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे आहेत. तर मी इथे भरणी घेतली आहे, ती तुम्हाला 200ला म्हटलं, मी 100लाच इथे घेतलेलं आहे. तुम्ही ते बार्गेनिंग करून तुम्ही इथे शॉपिंग नक्की करू शकता. चला तर मग आपण पाहूया पुढं काय काय भेटतं चिनीमध्येच्या वस्तू. इथे आम्ही खरेदी केली भरणी, जे 100ला घेतली आहे. कप्स तुम्हाला इथे भेटून जाईल, ती 1 पीस. इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला असेल, कमी जास्त ते प्राईस होऊन जाईल. फुलदाणी, कप्स, छोटे बाऊल, फुलदाणी आणि वेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे हँडवॉश पण आहे. तिथे तुम्ही चिनी मातीपासून बनवले जे एकदम लक्झरियस असे लुक ते पाहू शकता तुम्ही. कॉफी कप, प्लेट्स सर्व करण्यासाठी जे आपण डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे इथे बघू शकता. सोप केस वगैरे, कप. पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे, जेव्हा लोणचं हे बनवायचे तेव्हा चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचे. ते त्या भांड्यामुळे कसं लोणचं वर्षभर टिकून राहायचं. आणि आपण जेव्हा आता सध्याच्या काळामध्ये प्लास्टिकचे भांड्याचा वापर करतो, ते लोणचंही वर्षामध्येच खराब होऊन जातं. त्यामुळे नक्की तुम्ही तर लोणचं हे ठेवण्यासाठी चिनी मातीच्याच भांड्याचा उपयोग करा किंवा घेऊन ठेवा. ते वर्षभर टिकून राहील आणि खराब पण होणार नाही. हो, हा जो आहे चिनी मातीचा भरणी, ती आहे 350ची. खूप छान अशा व्हरायटी आहेत, कलरफुल. येलो कलरची मी आता जी भरणी घेतली, तो दादानी बोलली की ती आहे 200ची. कप सेट वाईज तुम्हाला ही भेटून जाईल. आणि सिंगल जर पीस घ्यायची असेल तर तुम्हाला मग थोडंसं महागात पडेल. त्यामुळे तुम्ही ते सेट वाईजच घ्या, त्यामुळे आपल्याला स्वस्तातही पडेल आणि चांगले ही वस्तू आपल्याला भेटून जातील. साईडलाच इथे आपल्याला कपड्याची खरेदी तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता. लहान मुलांचे खेळणे, बुक्स. हा सेल आपल्याला 6 एप्रिलपर्यंत इथे असणार आहे. आता आमची बरीच शॉपिंग झाली आहे. दादांना म्हणलं की हे पॅक करा, कारण की खूपच छान अशी कलरफुल भरणी आपण घेतलेली आहे. आणि हे प्लेट्स, पॉट, कप खूपच छान आहेत. तर चला तर मग आपण बघूया पुढं काय काय आहे ते. बऱ्याच भरण्या मी बघितल्या आणि खूपच छान आहे. त्याची डिझाईन, आर्ट खूपच छान आहे, कलरफुल. आणि त्याच्यावरती मॅच झालेले असे येलो कलर, रेड कलर, ब्लू कलरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरण्या इथे साईजमध्ये, मोठ्या छोट्या, जशा मला तुम्हाला इथे प्रत्येक
प्रकारच्या भरण्या तुम्हाला इथे भेटून जातील. तर मला ही भरणी आवडली तर मी हीच भरणी घेतली आहे. त्याचबरोबर हरशी मजा मस्ती चालत होती की मम्मा हे घे ना ते घे ना असं म्हणत म्हणत आम्ही खरेदी केली आणि पुढं चाललोय कपड्याची खरेदी करण्यासाठी. तर बघूया काय काय तिथे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी भेटतात कपड्यांमध्ये किंवा टॉईजमध्ये. हर्ष तुम्हाला मम्मा मला टॉय पण घ्यायचे, त्यामुळे आम्ही पुढं गेलो की खरेदी झाली आमची जेणेकरच्या भांड्याची. मग पुढे चाललोय. बघू शकता तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्टॉल इथे पाहायला भेटतील. दादांना म्हणून हे पॅक करा, तो पॅक करून देतो. तर चला मग आपण पुढे बघूया काय काय आहे ते. याच साईडला इथे सेंट जोसेफ स्कूल आणि गुरुद्वाराच्या साईडला इथे जो रिकामी मैदान तिथेच हा सेल लागलेला आहे. चला तर मग माझी खरेदी झाली, आम्ही जातोय पुढं पाहण्यासाठी. इथे हा एक स्टॉल होता की ते पूर्ण हँडवर्क आणि आपला ह्याच्यापासून बनलेला होता. वूडपासूनच ते हँडवर्क आणि त्याच्यामध्ये कुठलाही केमिकलचा प्रकार न वापर करता खाद्यपदार्थ होते, मसाले, फर्निचर्स, अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही इथे बघितल्या. आणि जे आपण मार्केट त्याच्यामध्ये असते ते इथे कमी